अंपायरचा तुम्ही चॅलेंज करू शकता। एक रिव्ह्यू आहे, सक्सेसफुलला रिटेन करण्यात येईल, अनसक्सेसफुलला पुन्हा तुम्ही रिव्ह्यू घेऊ शकत नाही आणि 15 सेकंदाच्या आतच तुम्हाला रिव्ह्यू घ्यायचा आहे। ही देखील महत्त्वपूर्ण सूचना। आणि एखादी शंका असेल तर कृपया करून मैदानाच्या बाहेर जे तुमचे काही प्लेयर्स असतील डगआउट बॉक्समधून कृपया करून आवाज देऊ नका। आवाज जर तुम्ही दिला तर तुमचा रिव्ह्यू ॲक्सेप्ट केला जाणार नाही, ही देखील सूचना असेल। भूमी 11 मांडा मॅनेजमेंट टीम कडून तुम्हाला सूचना येते, जर एक्स्ट्रा प्लेयर आला नाही तर 2 रनची पेनल्टी असेल। सो कृपया करून मॅनेजमेंट टीमचे जे काही डिसिजन आहेत, जे काही रूल्स अँड रेग्युलेशन आहेत ते फॉलो करा। लवकरात लवकर आपला एक्स्ट्रा प्लेयर आपण कमेंट बॉक्समध्ये पाठवून द्या। मैदानाच्या आत एबी सामर्थ्य मालेगाव टॉस गमावला कर्णधाराने आणि अर्थातच त्यांना बॅटिंग करावी लागते। रबर बॉल स्पेशलिस्ट बॅट्समन काली तो खेळला आणि आजही मैदानाच्या आत आपल्याला पाहायला मिळतोय रोहित बालराव अर्थातच किडनी आणि दुसऱ्या बाजूला वैभव जाधव नांदगाव अर्थातच मालेगावचा हा सुपरस्टार मैदानाच्या आत आपल्याला पाहायला मिळतो। दुसऱ्या बाजूने साहिल आपण पाहतोय लास्ट मॅच भूमी 11 गजानन डेव्हलपर्स मांडासाठी जरूर तो खडतर प्रवास होता, धावा बनला नव्हता। आता टॉस जिंकलाय, फिल्डिंग करायची आणि पहिला बॉल शॉट ऑफ लाईन तेज घेऊन बॉल चाललाय फाईन लेग कुठेतरी रोहित भालेरावचा होता बट वैभवने पूर्णपणे त्याला नकार दिलेला। त्याचं कारण शाहीदचा थ्रो चांगला होता। एका धावेने खातं उघडलं एबी सामर्थ्य मालेगावचं। शॉट ऑफ लाईन तेज आहे, विकेट किपर धावतोय पण शॉट फाईन लेग पर्यंत तो पोहोचणार नाही। थोडासा लांब बॉल पडला त्याच्यापासून दोन्ही वेळेला टॉपेज घेऊन बॉल आपल्याला पाहायला मिळालाय। कालचं क्रिकेट या मैदानावरचं थोडंसं वेगळं होतं कारण काल पाऊस एकही थेंब पहिल्या मॅच पासून शेवटच्या मॅच पर्यंत पडला नाही। विकेट पूर्णपणे कोरडी होती आणि त्या ड्राय सरफेस वरती स्पिनरचा बोलबाला होता। आज वेगही आहे आणि या खेळपट्टीवरती पावसाच्या मुसळधार सरी कोसळतात संपूर्ण क्रीडांगणावरती। डबलचा कॉल दिला, थ्रो चांगला, ओहो रनआउटची चान्स होती बट इथे साहिलने चूक केली। थ्रो जर त्याला कलेक्ट करता आला असता तर ज्या पद्धतीनं किडनी धावला होता त्याला मैदानाच्या बाहेर धावत जावं लागलं असतं। ज्या पद्धतीनं थ्रो देखील फार चांगला होता विकेट किपर कडून। मात्र सध्या आपण पाहतोय धावा फलकावरती एबी सामर्थ्य मालेगावचं 4 धावा। पाऊस पडत असताना बऱ्याच वेळेला आपण पाहतो काही फलंदाजांना पाऊस हवा असा असतो, पावसामध्येच त्यांची बॅटिंग होते। पूल केलाय आणि रोहित भालेरावच्या बॅटमधून पहिला मोठा षटकार। सीमारेषेच्या बाहेर रबर बॉल स्पेशलिस्ट बॅटर मैदानाचा आत आहे आणि त्याच्या फॉर्मशी तो देखील झगडतोय। यावेळेला बॉडी लाईन बाउन्सर आलाय, थर्ड मॅन कडे बॉल चाललाय। जगन्नाथ पाटील जे स्वतः संघ मालक आहेत, काल आपण त्यांच्या ग्रामीण संघाला बघितलं होतं आणि काल नानांनी जबरदस्त बॉलिंग केली होती। मात्र आता या बॉलिंग युनिट मध्ये आपण साहिलला बघतोय। लास्ट मॅच मध्ये आपल्याला जरूर मोहित देखील पाहायला मिळाला होता। डाव पहिला टॉस जिंकून फिल्डिंग करतायत। शॉट ऑफ लाईन पुल करण्यात आला, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगचा बाहेर। नांदगावचा ब्रँड वैभवचा बॅटमधून आलाय षटकार। पूर्ण संघाने केलेलं आणि इथे आपण पाहतो या बदलापूरच्या कार्मेलच्या मैदानावरती ते उपस्थित झालेत। बीजेपी प्रेझेंट शहर अध्यक्ष चषक 2025 साठी आणि इतका दूरवरचा जरी प्रवास असला करंट दादा तरी ते वेळेवरती आलेले आहेत, ही महत्त्वपूर्ण बाब। त्याबद्दल आमच्या संपूर्ण मॅनेजमेंटच्या वतीनं एबी सामर्थ्य मालेगाव या संघाचं मनापासून आम्ही आभार व्यक्त करू। आणि नेहमी जेव्हा जेव्हा करण धुळे यांची स्पर्धा असते खुल्या गटातील तेव्हा तेव्हा बऱ्याच वेळेला मी बघितलंय आकाशदादा बेड्स आपल्या टीमला नेहमीच ते पॅक करत आलेले आहेत आणि मुंबईचं क्रिकेट मालेगावला देखील आवडतं म्हणूनच ते नेहमीच इतका दूरवरचा प्रवास करून आपल्या संपूर्ण टीमला एकत्रित करून आकाशदादा बेड्स अँड टीम एबी सामर्थ्य मालेगाव आपल्याला पाहायला मिळते। खरं तर रबर बॉल क्रिकेटची सुरुवात मी म्हणेन कोरोना नंतर मुंबईनेच केली।
येस, महामानव फाउंडेशन चषक मालेगावच्या आणखी एक टेनिस बॉल क्रिकेटची दर्जेदार स्पर्धा जी नुकतीच आपल्याला पाहायला मिळाली पावसा अगोदर, आणि मोफत प्रवेश प्रत्येक संघाला त्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे मालेगावचं क्रिकेट डेव्हलप करत असताना आपण नेहमीच या सर्व खेळाडूंना बघितलेलं आहे. ऑफस्टम्पचा बाहेरचा बॉल जास्त बाहेर होता. मॅन फ्रॉम मंगारपाडा सिद्धेश वास्करला आपण पाहतोय सध्या, जो अष्टपैलू आहे आणि सध्याच्या घडीला मी म्हणेन अटॅक दोन्ही फलंदाजाने केलाय. किडनीच्या बॅटमधून एक षटकार आलाय, वैभवच्या बॅटमधून एक षटकार आलाय. ऑफस्टम्पचा बाहेरचा बॉल रोहित पाहत होता आणि शेवटच्या क्षणाला त्याने सोडून दिलाय. अंपायरचा सिग्नल वाईट, आणि या वाईट सोबत सध्याचा धावफलक एबी सामर्थ्य मालेगावचं 19 धावा. राऊंड द विकेट. ट्रॅक चेंज, आणि यावेळेला बॉडी लाईन बाउन्सर चांगला होता पण विकेट किपरने चुकी केली आहे. अंपायरचा सिग्नल बाईज सादिक राजापूरकर सर, आणि त्याचबरोबर ऑनग्राउंड सध्या महेंद्र भवर सरांना आपण पाहतोय. तर तिसरे पंच आपले सनी भोईर सर, जे टेक्निकल रूम मध्ये सध्या उपस्थित आहेत. LBW आणि एज या व्यतिरिक्त प्रत्येक गोष्टीसाठी तुम्ही रिव्ह्यू घेऊ शकता, तो देखील फक्त 15 सेकंदाच्या आत. आउट करणं टाकायचा होता पण फार बाहेर टाकलाय. ऑलरेडी राऊंड द विकेट नेतोय, म्हणजे त्याचा अँगल आहे आणि त्या कोनने बॉल टाकत असताना आपण पाहतोय. येस, लेग बिफोर विकेटही नाहीये. अंपायरचा देखील सिग्नल आपल्याला जरूर पाहायला मिळाला त्याबाबत. ऑफ स्टंपचा बॅट पूल केला, बॅट हातात फिरली, मिस टायमिंग, बॅकवर्ड स्क्वेअर लेग, बॅकवर्ड स्क्वेअर लेग. ओहो, कॅच ड्रॉप. चांगला प्रयत्न होता. शेवटच्या शॉला असं वाटलं की ते पोहोचलेत बॉल पर्यंत, आणि 10 आउट ऑफ 9 क्रिकेट हेच सांगतंय, जर तुम्ही बॉल पर्यंत पोहोचता तर कॅच तुमची होती. कॅच ही ड्रॉप केली आहे, थ्रोही खराब होता, आणि त्यामध्ये धावा पूर्ण करण्यात आलेल्या आहेत. आपण पाहतोय 3, आणि या 3 धावांनी एबी सामर्थ्य मालेगाव जाऊन पोहोचते ती 24 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. आणि टेनिस बॉल नाही तर रबर बॉल क्रिकेटचे क्रेज तितकं संपूर्ण महाराष्ट्रभर आपल्याला पाहायला मिळतं. मुंबईसह मुंबई उपनगरांमध्ये देखील मोठमोठ्या स्पर्धा गेल्या 30 दिवसांमध्ये आपण बघितलेल्या आहेत. आज नवी मुंबई धारावी देखील इथे एका स्पर्धेची सुरुवात झाली आहे. तिथे देखील खुला गट आपण पाहणार आहोत. तिथे देखील तालुका निहाय क्रिकेट आपल्याला पाहायला मिळणार आहे. ज्या वेळेला विकेट किपरचा मागे चालला बॉल, थर्डमॅनला जरूर जगन्नाथ पाटील जे फील्ड करतात ते येऊन थ्रो करतील. एक धाव सहजरित्या तोपर्यंत पूर्ण करण्यात आलेली आहे. वेदर कंडिशन मॅटर करतं पावसाळी रबर बॉल क्रिकेटमध्ये. जेव्हा पहिल्या डावामध्ये पाऊस पडत असतो, दुसऱ्या डावामध्ये तोच पडत नाही. खेळपट्टीवरती पाणी साचलेलं असतं. जेव्हा ओली खेळपट्टी असते, कोरडी खेळपट्टी असते, वेगवेगळ्या कंडिशन्स आहेत. ऍडजस्ट करावं लागतं. वॉट अ शॉट, पिकअप शॉट आपल्याला पाहायला मिळाला. काय पिक केलं बॉलला आणि भिरकावून दिला डीप स्क्वेअर लेगचा बाहेर. जाधवच्या बॅटमधून आणखी एक षटकार. नांदगाववरून आला आणि नादच करतोय मैदानाचा. 2 आतापर्यंत षटकार मारलेत आणि दोन्ही सॉलिड मारलेत. षटकाराच्या साहाय्याने धावफलकावरती आपण पाहतो एबी सामर्थ्य मालेगाव 31. ओहो, इथे तोच प्रयत्न होता पण यावेळेला आउट कटर बरोबर पडलाय सिद्धेशचा, जो बाहेर निघतोय आणि थेट विकेट किपरकडे. शेवटचा एक बॉल आणि या सेकंड ओव्हर मधील बाकी आहे. काल आपण 75 रन्स आय थिंक 2 मॅचेस मध्ये बघितल्या होत्या. 90 धावा देखील आपल्याला पाहायला मिळाल्या कालच्या दिवसामध्ये. कालची खेळपट्टी सुखी होती. आज 30 ओली झाली आणि बॉल त्याच वेगाने जातोय, त्याच वेगाने बॅटवरती देखील येतोय. सो शेवटचा बॉल बाहेर निघत असताना आपण पाहतोय तो विकेट किपरच्या हातात गेलेला आहे. शेवटचे दोन्ही डॉट टाकलेत. वास्करचे कमबॅक षटकारानंतर वैभवच्या. ओव्हरऑल 2 ओव्हरचा खेळ संपला आणि एबी सामर्थ्य मालेगाव नाशिकचं धावफलक आपल्याला पाहायला मिळतं ते 31 धावा धावफलकावरती. पहिल्या षटकामध्ये साहिलच्या 17 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. सिद्धेश सेकंड ओव्हर मध्ये आला आणि त्याच्या ओव्हर मध्ये 14 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. महत्वपूर्ण बाब 31 धावा 15.50ची. जरी सध्याचा आपण रन रेट बघितला पण दुसऱ्या बाजूने आपण विचार केला तर मालेगावची विकेट एकही पडली नाही. दोघेही सेट आहेत. रोहित भालेराव किडणे आणि त्याचबरोबर वैभव जाधव. 2 ओव्हर्स एका बाजूला आपण साहिलला बघितलं, दुसऱ्या बाजूला आपण सिद्धेशला बघितलंय. आणि आता कदाचित या शॉर्ट मीटिंग मध्ये जगन्नाथ पाटील सुपूर्द करतात बॉल अशोक डिंडाकडे. काल आपण ज्याला ग्रामीण फॉर्मॅट मध्ये देखील बघितलं भूमी 11 मांडाकडून खेळत असताना, खरं तर जो मूळचा भंडारदऱ्याचा आहे, मात्र
इथला स्थायिक बनलेला आहे आणि भूमी 11 मांडा या संघाकडून बरेच वर्ष तो खेळतोय आणि त्यासोबत आज संधी मिळाली खुल्या गटामध्ये. जर चांगला परफॉर्मन्स केला तर यानंतर बऱ्याचशा संघांची दारं त्याच्यासाठी देखील ठोठावली जाऊ शकतात. पाहूयात अशोक डिंदा काल बॉलिंग देखील केली आहे, बॅटिंग देखील केली आहे, आज कसा खेळ करतोय. 2 सेट बॅटर एबी सामर्थ्य मालेगावच्या मैदानात आत आहेत. 5 ओव्हरच्या मॅच मध्ये पहिल्या 2 ओव्हर्समध्ये 31 धावा, चांगली सरासरी आहे, धावगती चांगली आहे. पाहूयात आणि याच धावगतीने जर बॅटिंग सुरू राहिली तर 90 धावा देखील आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळू शकतात. डिंडा राऊंड विकेट, पूल केलाय अर्ध्या विकेट वरती आणि त्यामध्ये बाउन्स देखील तितकासा नव्हता. किडनीचा बॅट मधून आणखी एक धमाका षटकार. पहिल्याच बॉलवरती भव्य स्वागत अशोक डिंडाचं. यावेळेला ऑफस्टंपचा बाहेर व्हाईट यॉर्करचा प्रयत्न होता, फुल लेंथ पडला, मिड ऑफ कडे बॉल चाललाय आणि तिथून गोलंदाजाने स्वतः धाव ठोकलेली आहे. पण मात्र दुसऱ्या बाजूने सेकंड रनचा प्रयत्न वैभवचाही नव्हता, रोहितचाही नव्हता. सिंगल सोबत एबी सामर्थ्य मालेगावचं धावफलक आपण जर बघितलं तर ते 38 धावा, 38 रन्स धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. प्रत्येक ओव्हरमध्ये आपण मिनिमम एक षटकार बघितलाय. फुल लेंथ, आता हा मिस कसा झालाय वैभव देखील थोडासा विचार करतोय, स्वतःशी बोलतोय एक्झॅक्ट काय घडलं. थोडासा लेट खेळलाय की काय. ऑफस्टंपचा बाहेरचा बॉल, फुल लेंथ. मागच्या आपण बघितले तर जेव्हा सिद्धेश वास्करच्या अगेन्स्ट षटकार आला त्यानंतर 2 त्याने डॉट टाकलेत आणि आता जसा स्ट्रायकिंग एंडला येतोय डिंडाकडून डॉट बॉल. यावेळेला पूल करायचा होता, टोला लागून बॉल मिड ऑनला गेलाय. लॉंग ऑन कडून फिल्डर येत आहेत साहिल ढोबळे. मात्र 1 धाव आणि 1 धावेच्या साह्याने स्कोर जर आपण बघितला तर तो 39. 3 ते 4 खेळाडू आपण पनवेल रायगडाचे पाहतोय. गजानन डेव्हलपर्स मांडामध्ये काही त्या परिसरातील आहेत, टिटवाळा मांडा, काही कल्याणचे आपल्याला पाहायला मिळत आहेत. अपारचा सिग्नल वाईटच्या साह्याने स्कोर जर आपण बघितला तर तो 40 धावा धावफलकावरती. चांगले बॅटिंग, नो लॉस 40 एबी सामर्थ्य मालेगाव. फिरवलं यावेळेला, येस. आणि किडनीला समजतंय कधी जेव्हा ते मिस झालेले आहेत. बॉल पडलाय आणि तो बाहेर वळतोय. पाऊस नाहीये सध्या, खेळपट्टीवरती थोड्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे, पण अशोक डिंडाकडे तितकासा वेग नाही. जर टप्पा चांगला टाकतोय आणि बॉलला फिरवतोय तर मात्र इथे तो फलंदाजांना बीट करू शकतो आणि ते त्याने केलंय. फुल लेंथ पडलाय, बॅटचा खाली, हाफ फॉली, थेट वाईडिश लॉंग ऑन, हवाई यात्रेसाठी बालेरावचा षटकार. सो देखील षटक ॲव्हरेज जर आपण बघितला तर 15 धावांचं आपल्याला पाहायला मिळते. पहिलं षटक होतं 17चं, दुसरं षटक होतं 14चं आणि तिसरं षटक आपल्याला 15चं पाहायला मिळते. सो ओव्हरऑल एबी सामर्थ्य मालेगावचं धावफलक नाबाद 46 फॉर नन आफ्टर थर्ड ओव्हर. 46 धावा धावफलकावरती. चांगले बॅटिंग, दोघे नाबाद आहेत आणि ज्या पद्धतीने दोघांनी पर ओव्हर आपण बघितला तर 1 षटकार आपल्याला पाहायलाच मिळालेला आहे. चांगला खेळ. या षटकामध्ये असं वाटलं की अशोक डिंडा कुठेतरी हवे होतोय की काय, पण लास्ट बॉलवरती आलेला षटकार या षटकाला देखील त्यांनी प्रोडक्टिव्ह बनवलंय. आणि पावसाळी रबर बॉलचं क्रिकेट 15 धावा मी म्हणेन तितक्याही माग नाही, पण चांगला खेळ आतापर्यंत मी म्हणेन. पॉझिटिव्ह इम्पॅक्ट दोघांच्या बॅटिंगने पडलाय धावफलकामध्ये एबी सामर्थ्य मालेगावचा. आता स्वतः संघ मालक येत आहेत जगन्नाथ पाटील. समोर टाकला आणि समोरच मारलाय, थेट लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. वैभवच्या बॅटमधून षटकार. वैभवशाली बॅटिंग सध्या तरी हा नांदगावचा सुपरस्टार करतोय मैदानाचा आत. विकेटची गरज आहे आणि गजानन डेव्हलपर्स मांडाचे गोलंदाज सध्या प्रयत्न करतायत. ती विकेट आली नाही. लोअर फुल टॉस अटेम्प्ट केला स्ट्रेट बॅटने, मोठी गॅप, बॉल येतोय आणि तो सीमारेषेच्या बाहेर. डाऊन दी ग्राउंड स्ट्रेट ड्राईव्ह, आणखी एक चांगला फटका, चौकार. बरेचसे उलटफेर आपल्याला पाहायला मिळतात. भूमी 11 गजानन डेव्हलपर्स मांडाच्या बाजूने बॉलिंग युनिटमध्ये या मॅचमध्ये आपल्याला 2 नवीन बॉलर पाहायला मिळाले. लास्ट मॅचमध्ये आपण अगोदर
जरूर काही वेगळ्या गोलंदाजांना बघितलं होतं, पण पहिली मॅच तिथे धावा बनल्या नव्हत्या आणि JP11 भिवंडीने त्या धावासंख्येला फार लवकर चेस देखील केलं होतं. या मॅचमध्ये टॉस त्यांनी जिंकला आणि गजानन डेव्हलपर्स मांडा सध्या फिल्डिंग करत असताना त्यांच्या अगेन्स्ट AB सामर्थ्य मालेगावने धावसंख्या उभारली होती 56. ऑफ स्टंपचा बाहेर वाईड यॉर्करचा प्रयत्न यावेळेला बरोबर पडलाय. पॉपिंग क्रीज मध्ये बॉल एज घेऊन फर्स्ट स्लिप मध्ये गेला होता, पण धाव घेण्याची संधी विकेट किपरने त्यांना दिली नाही. डॉट बॉल. या रक्षकाच्या भूमिकेमध्ये अमित पाटील, रॉयल स्पोर्ट्स कळंबोली या संघासाठी आपण ज्यांना बऱ्याच वेळा बघितलेले. अंपायरचा सिग्नल वाईड आणि या वाईडच्या सहाय्याने धावफलकावरती आपण पाहतोय 57. पहिल्या 3 बॉलमध्ये 11 धावा आतापर्यंत खर्च झालेल्या आहेत. फुल लेंथ हेलिकॉप्टरचा प्रयत्न, मिस टायमिंग, सिली पॉइंट. विकेट किपर जरूर प्रयत्न करत होते अमित, बट ते पोहोचू शकले नाही कॅच पर्यंत. एका धावेने सध्या स्कोर जर आपण बघितला AB सामर्थ्य मालेगावचा धावफलकावरती आपण पाहतोय 58 धावा. यावेळेला फुल लेंथ वाईड यॉर्करचा प्रयत्न, बट रिटर्न क्रीजचा बाहेर पडलाय आणि या एका धाव्याने स्कोर सध्या आपल्याला पाहायला मिळतो तो 59. 59. लेग स्टंपला हिट करण्याचा प्रयत्न, फुल लेंथ बॉल आणि मी म्हणेन ना चांगल्या पद्धतीने गोलंदाजाने फॉलो केलं होतं बॅटरला. एज घेऊन बॉल शॉट फाईन लेग कडे. 4 धावा. गवतामध्ये जर बॉल लपतोय तर तुम्ही धावून पूर्ण करू शकता आणि कदाचित शाहिदला आता तो बॉल सापडला नाही. बऱ्याच वेळेला आपण बघितलं तर ही प्लॅनिंग देखील असते, पण इथे शाहिदला खऱ्या अर्थानं बॉल सापडलाच नव्हता आणि जो सापडून थ्रो करेल तोपर्यंत आपण पाहतोय 3 धावा इथे पूर्ण होतात आणि AB सामर्थ्य मालेगाव सध्या आपण पाहतोय 62. 62 धावा. शेवटचा बॉल. ऑफ स्टंपचा बाहेरचा हलका बाहेर निघालाय आणि शेवटचा बॉल येतोय डॉट. 4 ओव्हरचा खेळ संपला आणि AB सामर्थ्य मालेगावचा धावफलक 62 ला नाबाद. 62 फॉर नन. चांगली धावगती आहे. 15.50 ची धावगती राखत असताना पहिल्या ओव्हर पासून आपण बघितलंय या दोन्ही फलंदाजांना 16 धावा या षटकामध्ये देखील आपल्याला पाहायला मिळाला. फर्स्ट ओव्हर 17 ची होती, दुसरी ओव्हर 14 ची होती, तिसरी ओव्हर 15 ची होती, तर हे षटक चौथं षटक 16 धावांचं होतं. यानंतरच्या मॅच मध्ये आपण JP11 भिवंडी आणि AB सामर्थ्य मालेगाव या दोन्ही संघांना पाहणार आहोत. वेळ जास्त घेऊ नका प्लीज. अंपायरचा सिग्नल येतोय, क्षेत्ररक्षण लगेच सजून घ्या. त्यानंतर आपण B पोल कडे वळणार आहोत, ज्यामध्ये चौथी मॅच असेल B पोल मधून, जी आपण पाहणार आहोत भांडूप स्ट्रायकर्स आणि दुसऱ्या बाजूला श्रीतेज 11 चरवली पुणे. या दोन्ही संघांना देखील विनंती असेल. मात्र यानंतर आपण JP11 भिवंडी ज्यांनी प्रिव्हियस मॅच जिंकलेली आहे आणि या मॅच मधून अर्थातच पाहूयात काय घडतंय, पण यानंतर लगेचच खेळावं लागणार आहे पुन्हा एकदा नेक्स्ट मॅच मध्ये ते भी सामर्थ्य मालेगावला. लास्ट ओव्हर इम्पॉर्टंट असेल, त्याने लास्ट मॅच मध्ये पहिल्या षटकामध्ये बॉलिंग केली होती. सचिन लास्ट ओव्हर मध्ये ऑफ स्टंपचा बाहेर लॉफ केलाय, समोर ओव्हर टू बॉलर हेड. धनुष्यबाणासारखा सरळ येतोय सीमारेषेच्या बाहेर. षटकार. एकही गोलंदाजाला सेकंड स्पेल मध्ये आणलं नाही अथवा कंटिन्यू केलं नाही. लास्ट ओव्हर मध्ये आपण सचिन 5वा फ्रेश बॉलर जरूर पाहतोय, मात्र त्याचंही भव्य स्वागत करण्यात आलंय. स्लॉग ओव्हरला सुरुवात आणि पहिला स्लॉग हिट 68 वरती AB सामर्थ्य मालेगाव. इथे आता व्यवस्थित कनेक्शन नाही. शॉर्ट थर्ड कडे बॉल चालला, फील्ड तिथे उपस्थित आहेत. सिंगलने थ्रो येतोय, डबलचा कॉल दिलाय आणि यावेळेला आता चान्स. वैभव देखील सुटलाय, थ्रो खराब आणि 2 धावा. दिवसा ढवळ्या दुसऱ्या धावेची चोरी करण्यात आली. सो या 2 धावांनी
70 वरती सध्या एबी सामर्थ्य मालेगाव. चांगली बॅटिंग. पहिल्या 2 बॉलमध्ये 8 धावा. डॉट बॉल टाकावे लागतील सध्या. विकेटची तितकीशी गरज मी म्हणेन, कारण 4 बॉलचा खेळ बाकी आहे. गजानन डेव्हलपर्स मांडाला हाच विचार करायचा त्यांच्या बॉलर्सना. ऑफस्टंपच्या जास्त बाहेर वाचायचं. आता बॅटर सेट आहेत आणि त्यांच्या झोनमध्ये त्यांच्या रडारमध्ये बॉल द्यायचा नाही, त्यामुळे ऑफस्टंपचा बाहेर ठेवण्याचा प्रयत्न चांगला होता, बट वाईटच्या बाहेर. खेचून मारलाय. मिस टायमिंग. डीप स्क्वेअर लेगला फील्डर जज करतोय, पाहतोय, व्यवस्थित आलाय, पोहोचला, कॅच ड्रॉप. आय थिंक या अगोदर वैभव जाधवचाही झेल त्याच क्षेत्ररक्षकाकडून ड्रॉप झाला होता. यावेळेला रोहित भालेरावचाही झेल त्याच्याचकडून ड्रॉप होतोय. मिसफिल्ड याचा फटका जरूर. धावा फलकाचा आपण विचार केला एबी सामर्थ्य मालेगावच्या, तर सध्या तीन घेतल्या 74 74 धावा. यावेळेला उभं राहून या क्रीडांगणाची सर्वात डीप बाउंड्री काऊ कॉर्नरला क्लिअर करणारा वैभव जाधवचा षटकार. क्रीडांगणावरती काऊ कॉर्नर ज्याला आपण काऊ फेस म्हणतो अथवा ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन, वाईडिश लॉंग ऑन, ते क्षेत्र बरोबर काऊ कॉर्नर प्रमाणेच आहे. इंडिया अगेन्स्ट इंग्लंड देखील टेस्ट मॅचला काल सुरुवात झाली लॉर्ड्सवरती आणि तिथे देखील ज्या पद्धतीने आपल्याला काऊ कॉर्नर पाहायला मिळतो तसाच काऊ कॉर्नर या कार्मेलचा बदलापूरच्या क्रीडानगरीवरती आपण पाहतोय. शहर अध्यक्ष चषक 2025 मध्ये मोठा षटकार आणि या षटकारासोबत 80 धावा फलकावरती एबी सामर्थ्य मालेगाव. ऑलेक्समला लाईन खराब होती, बट मागे फिल्डर आहे आणि जे काही गवत मोठं झालेलं आहे त्यामुळे आउटफील्ड मध्ये बॉल तितकासा वेगाने ट्रॅव्हल होणार नाही. तो जर अलॉंग दी कार्पेट जातोय. सिंगल सोबत स्कोर सध्या आपण पाहतोय 81. शेवटचा एक बॉल पहिल्या डावामधला. टोला लागलाय, बॉल चाललाय शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअरकडे. डबलचा प्रयत्न कदाचित असेल कारण स्ट्रायकिंग एंडला कोणीही नाही. थ्रो येतोय नॉन स्ट्रायकिंग एंडला. चांगल्या पद्धतीने इथे आता थ्रो केलाय त्याने, त्यामुळे डबलचा इथे प्रयत्न जरूर होता, बट ती दुसरी धाव दिली नाही. अशा पद्धतीने डाव पहिला संपलाय जो एबी सामर्थ्य मालेगावचा होता. नाबाद वैभव जाधव राहिला आणि त्याचबरोबर रोहित भालेराव देखील आपल्याला पाहायला मिळाला आणि त्यांनी उभारलेले आहेत टोटल 82 धावा आणि 83 धावांचं लक्ष ठेवलं ते गजानन डेव्हलपर्स मांडा टिटवाळा या संघासमोर.
हात लवकरच सजवून घ्या. 83 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. डोळे पडगा भिवंडीचा आपल्याला जरूर आघाडीचा फलंदाज पाहायला मिळतोय साहिल डोळे आणि दुसऱ्या बाजूला आपण जर बघितलं तर साहिल सावंत GI11 या नामवंत संघाकडून बऱ्याच वेळेला आपण त्याला बघितलेलं आहे आणि आज गजानन डेव्हलपर्स मांडा टिटवा या संघासाठी तो प्रतिनिधित्व करतोय. 11 खेळाडू जरूर खुला गट जर म्हटला तर तुम्हाला बऱ्याचशा विभागातून पाहायला मिळतात. हा संपूर्ण संघ एका बाजूला मालेगाव नाशिकचा आहे तर रोहित भालेराव जरूर आपल्याला पाहायला मिळतो जो आपल्या विभागातील आणि दुसऱ्या बाजूला भूमी 11 मांडा. काही रायगडाचे खेळाडू आहेत, काही आपल्याला मुंबई उपनगरामधून पाहायला मिळतात, काही भिवंडीचे आहेत आणि त्यासोबत टिटवाळा परिसरातील देखील बरेचसे खेळाडू आपण गजानन डेव्हलपर्स भूमी 11 मांडा टिटवाळा या संघामध्ये पाहत आहोत. लक्ष्य 83 धावांचं. काल 90 आपण बघितला, 75 आपण बघितल्या. कालही धावा बनवत होत्या. बॉलिंग मार्क वरती फ्रंटलाईन बॉलर एव्ही सामर्थ्य मालेगावचा आपल्याला पाहायला मिळतोय तेजस पिंपळसे. पहिल्या षटकामध्ये आलाय. पहिला बॉल राईट हॅम ओव्हर द विकेटने घेऊन तेजस पिंपळसे. सेकंड इनिंगला सुरुवात. पहिला बॉल बाउन्स नव्हता, खाली राहिला. जो बाउन्स पाहिजे होता साहिलला तो या बॉल मध्ये नव्हता. डॉट बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर. ही लेंथ पहिल्या डावामध्ये देखील आपल्याला पाहायला मिळाली होती. लाईन आपण पहिल्या डावामध्ये देखील बघितली होती. वारंवार बॉलर्स तोच प्रयत्न करत होते पण ऑफ स्टंपच्या बाहेरच्या बॉलला देखील बऱ्याच वेळेला रोहित भालेराव किडनी आणि वैभव जाधवने ऑनसाइडला फेकून दिलं होतं. तीच लाईन पण यावेळेला उत्तर मात्र दिलंय. साहिलने वाईड लॉंगॉनचा बाहेर बॉलला पाठवलंय. पहिला षटकार. तेजस पुढचा बॉल शॉर्ट ऑफ लेन. जास्त टेक ऑफ बॉल होतो आणि ऑफ स्टंपचा भरपूर बाहेर होता. लेन फार खेचले. बाउन्सर टाकायचा होता पण इथे मात्र त्याचा फटका आता बसतो. अंपायरचा सिग्नल वाईड आणि 1 4 दी ओव्हरची वॉर्निंग. एका बाउन्सरचा कोटा आता संपलाय आणि पावसाळी रबर बॉल क्रिकेटमध्ये बाउन्सर ह्या चेंडूचा पुरेपूर गोलंदाजाकडून वापर केला जातो पण 1 4 दी ओव्हर ही वॉर्निंग दिल्यानंतर मनोमन कुठेतरी ते प्रेशर देखील असतं. बाउन्सर टाकत असताना तो देखील विचार गोलंदाजाला करायचा असतो. बॉल जर जास्त उसळला तर तिथे देखील त्यांना दंडित करण्यात येऊ शकतं. टॉप एज हवेत आहे बॉल. झेल खाली बरोबर आलाय तेजस पिंपळसे आणि इथे पहिला धक्का त्याने दिलाय. साहिल सावंत शून्यावरती बाद. तेजस तेजस पिंपळगाव. गब्बर. आंबिवली कल्याण टेनिस बॉल अर्थातच क्रिकेटचा गब्बर जो आता रबर बॉल क्रिकेटसाठी देखील तयार होतोय. शाहिद शेख वेगाने टाकला. पूल थोडासा बॅटवरती चढला होता बॉल त्यामुळे एलिव्हेशन नव्हतं. मिड विकेट कडून फिल्डर येऊन थ्रो करेल. मिळते तोपर्यंत एक धाव आणि एका धावेच्या साहाय्याने स्कोर जर आपण बघितला तर तो 9 या आकड्यावरती. 83 चेस करायच्या. सुरुवातीपासून तुम्हाला आक्रमण करावं लागेल. जो काही रिक्वायर्ड 100 तो मेंटेन करावा लागणार आहे. साहिल फुल लेंथ वाईड यॉर्कर बँक ऑन टार्गेट. याच गोष्टीची मी चर्चा करत होतो. वाईड यॉर्कर आणि बाउन्सर हे दोन बॉल प्रामुख्याने आपण रबर बॉल क्रिकेट मधून कोणत्याही गोलंदाजाकडून पाहत असतो. चांगला बॉल विकेट नंतर तो आत्मविश्वास जरूर आपण पाहतोय. पिंपळगावचा
हा गोलंदाज पिंपळगाव नाशिकचा तेजस पिंपळसे. हाफ व्हॉली लॉफ्ट केलाय, मिस टायमिंग, लॉंग ऑनचा फिल्डर, लॉंग ऑफचा फिल्डर, कॉल वैभवचा, मात्र कॅच ड्रॉप. व्यवस्थित हातात पडलेला बॉल देखील नसडलाय. आता बॉल डायव्हर्ट होतोय खेळपट्टीच्या कडेला लागून आणि पाहता पाहता धावा पूर्ण झालेल्या आहेत त्या 2. आणि अर्थातच या 2 धावांनी आपण धावसंख्येचा विचार केला तर टोटल स्कोर आपल्याला पाहायला मिळतोय तो 11 धावा. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 1 विकेटचं नुकसान, 11 धावा धावफलकावरती 83 ला चेस करायचंय. 24 बॉलचा खेळ बाकी आणि अजूनही 72 धावांची या मॅच मध्ये गरज होती गजानन डेव्हलपर्स मांडाला. लॉंग ऑनचा फिल्डर देखील फार वेगाने आला होता. मनसूबचा देखील जरूर तिथे सहभाग होता पण कोऑर्डिनेशन फार गरजेचं असतं. वैभव जाधवने कॉल दिला आणि त्यामुळेच तो थांबला आणि वैभवने अटेम्प्ट व्यवस्थित केलं. बॉल देखील हातात पडला होता पण कॅच ड्रॉप झाली आहे. नशिबाचं दार उघडतंय साहिलसाठी आणि बॉलिंग मार्कवरती मात्र सेकंड ओव्हर मध्ये आलाय. रावळगाव एक्सप्रेस या नावाने नाशिक क्रिकेट झाला ओळखतं. दादू बोरसे 11 धावा पहिल्या षटकामध्ये आलेल्या. सो रिक्वायर्ड रन आता वाढत चाललंय. ओहो, हलका बाहेर निघाला. लेदर बॉल ज्या पद्धतीने सीम अप बॉल आपल्याला पाहायला मिळतो लेदर, त्या पद्धतीने हा बॉल पडलाय आणि थेट हलका बाहेर निघाला. बट जो टेक ऑफ झालाय त्यामुळे ती असामान्य उसळी शाहीद शेखला बीट करते. ऑफस्टंपचा बाहेर फ्लॅट लॉंग ऑनला जसा बॉल येत होता असं वाटलं मनसूबलाही त्याच्या हातात येईल पण बॉल लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. षटकार. शाहीदचा बॅट मधून गब्बरची दहाड. षटकार तर आलाय. हे सातत्याने यायला पाहिजे तर गजानन डेव्हलपर्स ट्रॅक वरती येईल. ऑफस्टंपचा बाहेर यावेळेला लेफ्ट केलाय. ऑलरेडी ऑफस्टंपचा गार्ड घेऊन उभा आहे शाहीद आणि त्याला माहित आहे की जास्त बाहेर बॉल त्यामुळे त्यालाही छेडखानी करण्याचा प्रयत्न त्याने केला नाही. वाईड येतोय अंपायरचा सिग्नल आणि या वाईडने स्कोर सध्या जर आपण बघितला तर तो 18. एक्स्ट्रा कव्हरला बॅटचा चेहरा उघडलाय. गॅप मध्ये बॉल आहे. कव्हर्स आणि एक्स्ट्रा कव्हरचा फिल्डर धावतोय. सेकंड बाउन्स, थर्ड बाउन्स, बॉल तिथे आउटफील्ड मध्ये थांबलाय. उचलून थ्रो केला जाईल तोपर्यंत आपण पाहतोय 2 धावा तर पूर्ण झालेल्या आहेत. डीप एक्स्ट्रा कव्हर आणि काऊ कॉर्नर भरपूर डीप बाउंड्री आहेत आणि समोर जो तुम्हाला कॉन्क्रीटचा कट्टा पाहायला मिळतोय तीच डायरेक्ट बाउंड्री लाईन आहे. 2 धावांनी स्कोर सध्या 20 वरती. दादू राउंड द विकेटने विथ द अँगल. ऑफस्टंपचा बाहेर यावेळेला विकेट किपरने चूक केली. बॉल निसटला. त्याच्या अजून शॉर्ट थर्ड जरूर कव्हर करून थ्रो करेल मात्र आपण पाहतोय येत असताना ती 1 धाव बाईज. वाईटची जी रिटर्न क्रीज आहे तिच्या आतून बरोबर आपण पाहतोय बॉल जात असताना. किमान पर ओव्हर 2 मोठे फटके यायला पाहिजेत. हे जर रिक्वायर्ड 100 मेंटेन करायचं असेल तर राऊंड द विकेट जास्त बाहेर यावेळेला अंपायरचा सिग्नल वाईड आणि या वाईडने धावसंख्येचा आपण विचार केला तर धावा 22 आकड्यावरती 83. लक्ष मोठे विचार या गोष्टीचाही करावा लागेल. अटॅक करावा लागेल. केलाय साहिलचा बॅट मधून आणखी एक षटकार. साहिल षटकारासोबत गजानन डेव्हलपर्स मांडा पोहोचते ती 28 धावा. ओहो, अटेम्प्ट तर केलाय पण बॉल जास्त बाहेर. शाहीदने कॉल दिलाय. डायरेक्ट हिटला चान्स आहे. ओहो, लॉंग स्ट्रायकिंग एंडला थ्रो होता. कदाचित डायरेक्ट हिट होता. विकेट किपर हे सांगतोय पण बॉलला स्टंपच्या अगोदर गॅदर करण्याचा प्रयत्न दादूचा होता आणि त्यामध्ये साहिल बचावलाय 1 धावेने. स्कोर पुढे आपण पाहतो तो 29. एक्स्ट्रा 2 आहेत सो 30 वरती सध्याचा धावफलक आपल्याला पाहायला मिळते. पाऊस आज मात्र सकाळपासून आपल्याला पाहायला मिळतो आणि पावसाळी रबर बॉल क्रिकेटची मजा जेव्हा पाऊस पडत असतो तेव्हाच खऱ्या अर्थाने
कालचा दिवस जरी खेळाडू असतील, जरी प्रेक्षक असतील, जरी आम्ही समालोचक असो आणि जरी आमची मॅनेजमेंट टीम असेल, प्रत्येकाला असंच वाटत होतं की पाऊस यायला पाहिजे. पण काल पहिला बॉल जसा पडला होता, शेवटच्या बॉलपर्यंत शेवटच्या मॅचच्या एकही पावसाचा थेंब या मैदानावरती पडला नाही. संध्याकाळी जेव्हा मात्र आम्ही सर्वजण घरी जात होतो तेव्हा मात्र जरूर पावसाच्या हजेरी, आणि या मैदानावरती देखील 7:30-8 वाजण्याच्या दरम्यान पाऊस उपस्थित होता. पण आज सकाळपासूनच पावसाची हजेरी आहे. यंदाचा मान्सून भरपूर लवकर सुरुवात झाली आणि पावसाळी रबर बॉल क्रिकेटची देखील फार लवकर सुरुवात झाली. दादू समोर टाकलाय, ऑन दी अप, ट्रेडमार्क शॉट आहे, शाहिद शेखचा बॅट मधून आलाय, षटकार. आफ्टर सेकंड ओव्हर 36 धावा फलकावरती. ऍज अ कम्पेअर जर करंट जे आपण केलं पहिल्या डावाला, तर पहिल्या डावामध्ये 2 ओव्हर्समध्ये 31च धावा होत्या, कारण पहिल्या ओव्हरमध्ये 17 आल्या होत्या आणि दुसऱ्या ओव्हरमध्ये 14 आल्या होत्या. 4 धावा पुढे गजानन डेव्हलपर्स मांडा टिटवाळा. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. दादूचे षटक मागणं राहिलं, कारण या षटकामध्ये आल्या त्या 25 धावा. पाऊस जेव्हा जेव्हा पडतो असं वाटतं की आपण बऱ्याच वेळेला अनालिसिस केलं तर आपल्याला वाटेल की गोलंदाजाला त्याचा कुठेतरी फायदा होतो का. पण बरेच असे देखील फलंदाज आहेत ज्यांना पडत्या पावसामध्ये बॅटिंग करायची असते आणि त्यांची बॅटिंग देखील पडत्या पावसामध्येच होते. येस, ओव्हरऑल 9 बॉल टाकलेले आहेत आणि त्यामधले 3 वाईड होते. पहिलं डॉट बॉल, षटकार, वाईड, डबल, सिंगल, वाईड, षटकार, वाईड +1 अँड षटकार. सो ओव्हरऑल 6 बॉल इथे कंप्लीट होत आहेत. सध्या मी म्हणेन ट्रॅक वरती आहे गाडी. गजानन डेव्हलपर्स मांडाची ही मॅच इम्पॉर्टंट आहे. पहिला सामना गमावलाय आणि पुन्हा एकदा पिंपळगावचा स्टार बॉलर आला. पिंपळगाव एक्सप्रेस तेजस पिंपळसे वेगाने टाकलाय टॉपेज, फाईन कडे बॉल, थर्ड मॅन धावतोय, बॉल चाललाय मागे, मात्र त्या चिखलामध्ये बॉल आता थांबलेला आहे. थ्रो येतोय, धाव मिळते तोपर्यंत एका धावेच्या साह्याने आपण स्कोर सध्या पाहतोय तो 37. तेजस ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा बॅटचा चेहरा उघडलाय, बट लॉंग ऑनला यावेळेला कॉल लॉंग ऑफला येत असताना दिला मनसुखने. सुपर कॅच. यावेळेला वैभवला नाही त्याने चान्स दिली, त्याने वैभवला थांबवलं, जरी वैभवच्या बाजूला बॉल असला, आणि त्याने जबरदस्त झेलने एक मोठा धक्का दिलाय. तो तेजस पिंपळसेने दुसरा ब्रेक थ्रू मिळवून देतोय एबी सामर्थ्य मालेगावला. गजानन डेव्हलपर्स मांडा टिटवाळाला दुसरा मोठा धक्का, शाहिद शेख बाद. सुरुवातीला आपण बघितलं साहिल सावंत, साहिल दुसऱ्या बाजूने उभा आहे, जरूर आपल्याला ऑफ स्ट्राईक पाहायला मिळेल. त्यानंतर शाहिद शेख बाद झालेले आहेत आणि आता मैदानाच्या आतमध्ये येतोय सूरज भगत. वेगाने टाकलाय, बट इथे आता बॉल पाहायला लागून आपण पाहतो शॉर्ट स्क्वेअर लेग कडे. पहिली धाव तर फार वेगाने कंप्लीट करण्यात आले. अंपायरचा लेग बाईटचा सिग्नल. तेजस पिंपळसेकडे वेग आहे, नियंत्रण आहे आणि जबरदस्त बॉलिंग. अचूकता त्याच्याकडे आपल्याला पाहायला मिळते. ज्या वेगाने बॉल देखील ट्रॅव्हल होतोय, फ्लाय होतोय जेव्हा तो बाउन्सर टाकतोय. मी म्हणे आता जबाबदारी साहिलकडे जास्त असेल. सेट बॅटर आहेत. शॉर्ट ऑफ लेंथ, ऑप्शनचा बाहेर कट करायचा होता, बट ज्या पद्धतीने बॉल राईज झालाय, चेंडूच्या लाईन मध्ये येऊच दिलं नाही बॅटरला तेजस पिंपळसेने. जबरदस्त बाउन्सर, बॉडी लाईन नाही टाकला, ऑप्शनचा बाहेर टाकलाय, प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी. सिंगल सोबत स्कोर सध्या आपल्याला पाहायला मिळतोय तो 39. ह्या षटकामध्ये मात्र धावसंख्ये समोर स्पीड ब्रेकर उभे करण्यात आले तेजस पिंपळसेकडून. शॉर्ट मिड विकेट कडे धाव ठोकली स्वतः गोलंदाजाने. डबलचा कॉल, स्ट्रायकिंग एंडला चान्स आहे, थ्रो येतोय आणि त्यामध्ये सूरज भगत देखील पोहोचलाय. 2 धावा आणि या 2 धावांनिशी गजानन डेव्हलपर्स मांडा टिटवाळाचे धावफलक सध्या आपण पाहतोय ते 41.
शेवटचा एक बॉल. 5 बॉल मध्ये फक्त आपण पाहतोय 5च धावा खर्च केल्यात, जिथे लास्ट ओव्हर मध्ये दादूच्या अगेन्स्ट 25 धावा गजानन डेव्हलपर्स मांडासाठी आल्या होत्या. मिस टायमिंग टॉपेज आहे. मिड ऑन कडे बॉल चाललाय. तेजस धावतोय. बॉल खाली पोहोचलाय. जस्ट कॅच. सुपर्ब. स्वतःचा फॉलो थ्रू मधून 22 ते 25 यार्ड धावल्यानंतर एक जबरदस्त झेल आणि त्या झेलने तिसरा ब्रेक थ्रू स्वतः तेजस पिंपळसेने मिळवून दिलाय. तो एबी सामर्थ्य मालेगाव नाशिकला. तर तिसरा धक्का सूरज भगत बाद होतात. आणि या मॅच मध्ये आता आपण बघितलं तर 3 ओव्हरचा खेळ संपलाय. धावा 41 आहेत. विकेट 3 पडलेले आहेत. बॉल बाकी आहेत 12 आणि 12 बॉल मध्ये धावा बनवायचा आहेत त्या 42. आपण पहिला डाव बघितला तर मिनिमम पर ओव्हर 15 धावा बनल्याच होत्या. आणि 2 ओव्हर्स आपण विचार केला तर 2 ओव्हर्स मध्ये 4 धावा पुढे देखील होते गजानन डेव्हलपर्स मांडा. बट हे षटक तेजस पिंपळसेचं, जिथे फक्त 5च धावा आल्या आणि 2 महत्वपूर्ण विकेट. शाहिद शेखला त्याने बाद केलं. सूरज भगतला त्याने बाद केलं. आणि आता 12 बॉल मध्ये 42 बनवायचे असताना नवीन बॅटर मैदानाच्या आत येत आहेत. नवीन बॅटर जरूर अमित पाटील मैदानाच्या आत आलेत. आय फ्रॉम पनवेल. 12 बॉल 42 गरज. आणि दुसऱ्या बाजूने ज्ञानेश्वर आलेत. ओहो, समोर टाकलाय. काय बॉलिंग. आणि याचं उत्तर मात्र साईल एकच जाईल. षटकार, षटकार आणि षटकार. यस, कॅल्क्युलेशन हे देखील करावं लागेल. 12 बॉल 42 गरज होती. पहिला आलाय म्हणजे 11 बॉल 6 षटकार. पाहूया तसंच काहीतरी घडतंय की आता ज्ञानेश्वर ठाकरेकडे जरूर रोहित बालेराव देखील आलेला आहे. प्लॅनिंग इट्स अ पार्ट ऑफ गेम. रणनीती या सर्व गोष्टी आखाव्या लागतात तुम्हाला आणि तशा पद्धतीने तुम्हाला बॉलिंग करायची असते. बऱ्याच वेळेला प्लान तुमचे उद्ध्वस्त करण्यात येतात समोरच्या टीमच्या बॅटरकडून. पहिला बॉल खराब होता. पाहूयात काय घडणार आहे. 11 बॉल 36 धावांची गरज आहे गजानन डेव्हलपर्स मांडा टिटवाळाला. या मॅच मध्ये साहिल स्ट्रायकिंग एंडला. शॉट ऑफ लेन पूल करायचा होता, मात्र या वेळेला बॉल विकेट किपर कडे गेला होता. थ्रो खराब. डायरेक्ट हिटला चान्स होती. बॉल निसटला दुसऱ्या बाजूने, पण सेकंडला चान्स नाही. लेग स्टंपला सोडून जातोय बॉल. अंपायरचा सिग्नल वाईट. एक्स्ट्रा 2 धावा. पहिल्या एका बॉल मध्ये 8 गेलेल्या आहेत आणि 11 बॉल 34ची मॅच उरली आहे. अमित पाटील मधल्या फळीमध्ये आलाय. परिस्थिती गंभीर आहे. थोडासा लेट झाला होता आणि बॉल राईट झाला. दॅट्स वाय तो अमित पाटील यांचा बॅटवरती आला नाही. लेग बायचा सिग्नल. अंपायरचा सिग्नल सोबत धावफलक आपण पाहतोय ते जाऊन पोहोचलोय. अर्धशतक 50 धावा धावफलकावरती गजानन डेव्हलपर्स मांडाचा. बॉल आणि बाकी आहेत ते अर्थातच 10 आणि 10 बॉल मध्ये या मॅच मध्ये माफ करा 9 बॉल बाकी आहेत आणि 9 बॉल 10 बॉलचा खेळ बाकी आहे. येस, लाईन खराब होती. लेग स्टंपचा बाहेरचा बॉल. वेग प्रचंड आहे ज्ञानेश्वर कडे आणि त्याचा फायदा झालाय. टॉप एज घेऊन बॉल थेट लॉंग स्टॉपला. षटकार. मॅच मध्ये आता मात्र कमबॅक होतोय गजानन डेव्हलपर्स मांडाचं. 27 धावांची गरज आहे. 9 बॉलचा खेळ बाकी. 12 बॉल 42च्या मॅच मध्ये पहिल्या 3 बॉल मध्ये धावा आलेल्या आहेत त्या 15 आणि आता उरल्यात त्या 27. 9 बॉल मध्ये 27 धावांची गरज. एक मोठा फटका जरी 3 बॉल मध्ये होतो तरी शेवटच्या षटकामध्ये मॅच जाणार आहे. आणि आता मी म्हणेन जे काही करायचंय ते प्रामुख्याने एबी सामर्थ्य मालेगावचा गोलंदाज ज्ञानेश्वर ठाकरे ढाक्याला करायचंय. शॉट ऑफ लेन पूल केलाय पण बाउन्सच्या वरती बॅट गेले त्यामुळे बॉल हवेत तितकासा नव्हता. एलिव्हेशन तितकासा नव्हता. डबलचा कॉल दिलाय अमित पाटीलला. माहिती आहे की 2 धावा सहजरित्या होणार आहेत. 2 धावा पूर्ण होतात आणि या 2 धावांच्या साह्याने स्कोर पुढे आपण बघितला तर तो जाऊन पोहोचलाय 58 धावा. बॉल बाकी आहेत आता 8 आणि 8 बॉल मध्ये धावा पाहिजेत 25.
8 बॉल मध्ये 25 ची गरज या मॅच मध्ये. ठाकरे शॉट ऑफ लेंथ बरोबर हुक करत असताना बाउन्सरला थेट पाठवलंय. लॉंग लेगचा बार सेट झालाय. परिस्थिती जितकी तिखट साहिल तितकाच तिखट आपल्याला या मॅच मध्ये पाहायला मिळतोय. आणि सध्या तरी मी म्हणेन की साहिलचा बॅट मधून या संपूर्ण डावामध्ये 36 धावा आलेल्या आहेत. आणि गजानन डेव्हलपर्स मांडा टिटवाळचा धावफलक आपण पाहतोय 64 वरती पोहोचलोय. बॉल बाकी आहेत या मॅच मधले अजूनही. 7 बॉलचा खेळ बाकी आणि 7 बॉल मध्ये धावा पाहिजेत. 19 36 नॉट आउट आहे आणि त्यामध्ये 5 षटकार झाले साहिलच्या बॅट मधून. ग्रेट नॉक. ही मॅच डू ऑर डाय होती बिकॉज पहिली मॅच हरलेलं आणि त्यामुळे ह्या मॅचला जिंकणं हे महत्वपूर्ण होतं. आणि सध्या तरी साहिल ज्या पद्धतीने खेळतोय ज्ञानेश्वरला कमबॅक करावं लागेल. 7 बॉल 19 ची मॅच आहे. सामना सध्या तरी मी म्हणेन बॅलन्स आहे. शेवटच्या बॉलवरती विकेट येते. मॅच थोडासा इम्पॅक्ट आणि मोमेंटम शिफ्ट होऊ शकतं मालेगावकडे देखील. मात्र शेवटच्या बॉलवरती जर मोठा फटका आला तर मी म्हणेन या मॅच मध्ये पूर्णपणे मोमेंटम असेल ते बॅटिंग करणाऱ्या गजानन डेव्हलपर्स मांडा टिटवाळा संघाकडे. 7 बॉल 19. ज्ञानेश्वर ठाकरे बॉलिंग मार्क वरती आपल्याला पाहायला मिळतात. हे षटक थोडंसं मागणं. सेकंड ओव्हर मध्ये 25 धावा होत्या. थर्ड ओव्हर मध्ये जो फ्रंटलाईन बॉलर होता तेजस त्याने कमबॅक करून दिलं कारण त्याने 2 विकेट काढल्या होत्या. शाहिद आणि त्याचबरोबर सूरजची विकेट त्याने काढून दिली होती. बट पुढच्या 4थ्या षटकामध्ये देखील आक्रमण केलंय. ओहो यावेळेलाही ऑन साइडला पूल करायचा होता बट कनेक्शन तितकंसं योग्य नव्हतं. लेग बाय अंपायरचा सिग्नल होतो आणि त्याच बरोबरीने स्ट्राइक असेल ती साहिलकडे. 4 ओव्हरचा खेळ संपलाय. टोटल स्कोर सध्या आपल्याला पाहायला मिळतोय तो गजानन डेव्हलपर्स मांडा टिटवाळाचा तो 65 धावा. बॉल बाकी 6 आणि 6 बॉल मध्ये 18 धावांची गरज. सो लास्ट ओव्हरचा खेळ 6 बॉल अर्थातच 18 धावांची गरज या मॅच मध्ये. आणि बॉलिंग मार्क वरती आलाय शेखर काशिद. दुसऱ्या बाजूने साहिलने जी बॅटिंग केली आतापर्यंत गजानन डेव्हलपर्स मांडा टिटवाळाला विजयाचं स्वप्न त्याने दाखवलेलं आहे. इंटरेस्टिंग मॅच आणि स्ट्राईक देखील त्याच्याकडे महत्वपूर्ण बाब असेल. सुरुवातीचे 2 ते 3 बॉल आपल्याला सांगून देतील मॅच कोणाच्या बाजूने जाईल की शेवटपर्यंत दोन्ही बाजूने संघर्ष आपल्याला पाहायला मिळेल. 6 बॉल 18 ची गरज. शेखर काशिद सेट बॅटर आपण पाहतोय. साहिलला मैदानाच्या आत उभा ठाकलाय. कॉन्फिडन्स त्याच्याकडे जरूर आपण पाहतोय बिकॉज मोठे फटके आतापर्यंत त्याच्या बॅटमधून आलेले आहेत. 5 षटकार आपण पाहतोय त्याच्या बॅटमधून या अगोदर. आणि 6वा फुल टॉस. खराब बॉलिंग. 6 बॉल 18 डिफेंड करण्यासाठी आला आणि पहिलाच बॉल फुल टॉस टाकलाय त्यावरती तुटून पडलाय. साहिलचा षटकार. चुकीला माफी नाही. या परिस्थितीमध्ये फुल टॉस आलेत म्हणजे बॉल सीमारेषेच्या बाहेरच जाणार आहे. 5 बॉल 12 धावांची गरज आहे. 82 धावा उभारणाऱ्या संघाला 83 धावा डिफेंड करत असताना या परिस्थितीशी झगडावं लागेल वाटले नसेल कोणाला. कारण ज्या पद्धतीने 2 षटकांमध्ये बॉलिंग केले तेजस पिंपळसेने त्या व्यतिरिक्त प्रत्येक बॉलरला मार पडलाय. 5 बॉल 12 धावांची गरज आहे. 1 षटकार आला आणि जवळपास 2 प्लेयर त्याच्याकडे आलेले. मात्र अंपायर सांगतात वेळ तितका आपल्याकडे नाही त्यामुळे मॅचचा रिदम जो काही आहे तो तोडू नका. कंटिन्यू करा. 5 बॉल 12. पहिला षटकार मोमेंटम बॅटिंग करणाऱ्या टीमकडे घेऊन जातोय.
ऑफ स्टंपचा बाहेर यावेळेला सोडून दिलाय साहिलने. जास्त बाहेर होता बॉल. अंपायरचा सिग्नल वाईड. पहिल्या बॉलवरती षटकार आलाय त्यामुळे मी म्हणेन कुठेतरी आता गोलंदाज फलंदाजावरती अटॅक करणार नाही तर तो वाचण्याचा प्रयत्न करेल आणि दुसऱ्या बाजूने फलंदाज मात्र गोलंदाजावरती आक्रमण करण्याचा प्रयत्न करणार आहे. या सर्व घडामोडी आपल्याला क्रिकेटच्या खेळामध्ये पाहायला मिळतात. शेवटचं षटक लास्टवर थ्रिलर. 5 बॉल 11. समोर खेळलाय ओव्हर टू बॉलर रेड लॉंग ऑफचा फिल्डर मात्र गवतामध्ये बॉल आता लपलेला आहे. लॉंग ऑनचा फिल्डर येतोय. डबलचा कॉल. अमित पाटील देखील फार वेगाने नॉन स्ट्राइक एंडला पोहोचण्याचा प्रयत्न करतात. पोहोचले देखील 2 धावांनी. पाहतोय तो 74 74 धावा धावा फलकावरती. 4 बॉल मध्ये या मॅच मध्ये आता बनवायचा 9 धावा. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा महत्वपूर्ण नियम आहे. 4 बॉल 9. शेखर काशीद समोर उडवलाय. लॉंग ऑफ लॉंग आणि जवळपास अर्थातच 50 धावा इंडिव्हिज्युअल साहिलच्या बॅट मधून आलेला. ग्रेट नॉक बाय साहिल. व्हॉट अ बॅटिंग. यावेळेला बाउन्सर ऑफ स्टंपच्या बाहेर फक्त दिशा दिली. बॅकवर्ड पॉइंटला बॉल चाललाय. डबलचा कॉल आहे. साहिल स्ट्रायकिंग एंडला धावतोय मात्र या क्षणाला अमित देखील डायरेक्ट हिट आणि फलंदाज बाद. पण या क्षणाला मी म्हणेन की साहिलला स्ट्राईक गरजेची होती त्यामुळे अमित देखील सुरुवातीला धावला नव्हता. शेवटच्या क्षणाला त्याची विकेट येते. धावफलकावरती 81. 81 धावा. बॉल बाकी आहेत 2 आणि धावा देखील पाहिजे 2. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा महत्वपूर्ण नियम आहे. दॅट्स वाय तुम्हाला 2 धावा कोणत्याही परिस्थितीमध्ये पूर्ण साईड बनवले. JP11 भिवंडी आणि पहिला सामना जबरदस्त खेळ करत असताना JP11 भिवंडीने देखील जिंकलेला आहे आणि करण जोळे यांचा शब्द कधीही ते पाडू देत नाही. प्रत्येक टुर्नामेंट खेळण्यासाठी उपस्थित असतात. 2 बॉल 2 ची मॅच. अंपायरचा सिग्नल. आउट कॉल बाय अंपायर. इट इज नो बॉल. सो ऑन साइडला कदाचित 6 प्लेयर्स या ठिकाणी लावण्यात आले होते आणि मॅच संपली. आलेल्या 2 धावा. अभिनंदन. 83 ला सक्सेसफुली चेस डाऊन करण्यात आलं. गजानन डेव्हलपर्स मांडाकडून आपलं हार्दिक हार्दिक अभिनंदन. मात्र इथे विचार करत असेल तेजस पिंपळसे माझं कुठे चुकलं. 2 षटकांमध्ये जबरदस्त बॉलिंग करत असताना त्यांनी विकेटी काढले. इकॉनॉमिकल बॉलिंगही केली मात्र उर्वरित 3 गोलंदाजांनी त्याला साथ दिली नाही आणि 83 धावा त्यांच्या अगेन्स्ट बनल्या. त्या अर्थातच गजानन डेव्हलपर्स मांडा टिटवाळाकडून. आणि नो डाऊट या मॅचचा मॅन ऑफ द मॅच अर्धशतके खेळी करणारा मॅन फ्रॉम डोळे पडगा भिवंडी साहिल मॅन ऑफ द मॅच. अर्धशतके खेळी करणारा साहिल शेख ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. सो नाणेफिकेचा कौल देखील आपण करणार आहोत. AB सामर्थ्य मालेगावचे कॅप्टन आणि त्याच बरोबरीने JP11 भिवंडीचे कॅप्टन AB